आयुक्तांच्या उत्तराची काय वार आम्ही बघणार नाही का? आयुक्त किंवा तिथे समोर बसलेले जे अधिकारी ते शासनाचे प्रतिनिधी आहेत. शासनाचा प्रभाग रचनेवर प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवलेली आहे. प्रभाग रचना करताना निवडणुका हा जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू हा जनता म्हणजे नागरिक मानला गेला पाहिजे. तुम्हाला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते. पण ह्या प्रभाग रचनेमध्ये जे मूळ ज्याला प्रगणक गट म्हणतात की ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते ती आम्ही मागायला गेलो असतो. ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे ते देण्यासच नकार दिला. जर ते प्रगणक गट जर समजले नाहीत तर कसं काय होणार? दुसरी गोष्ट, ठाणे शहरामध्ये वॉर्ड बनवताना एक अधिनियमामध्ये सूट देण्यात आलेली की तुम्ही 10% अधिक किंवा 10% जास्त म्हणजे 100 जर तुम्ही पकडलं तर तुम्ही 90चा एक नगरसेवक करू शकता किंवा 110चा एक नगरसेवक करू शकता. पण ह्याच्यामध्ये मी हे पत्र दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ठाणे शहरामध्ये बनवत असताना सगळीकडे 90% जवळपास नगरसेवक आणून ठेवले म्हणजे लोकसंख्या. आणि तेच कळव्याच्या पुढे गेलं की जिथे साधारण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होतं तिथे मात्र 110% पार नियम मोडून 111% सुद्धा लोकसंख्या धरलेली. त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सूडबुद्धीने राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे. जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत हा कुठेही प्रभाग रचनेत दिसत नाही. ही प्रभाग रचना ही वोट चोरीपेक्षा भयंकर आहे. ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे. आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे, यात काही वेगळं सांगायला नको. पण आता मात्र प्रशासनाला निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोय करण्यासाठी म्हणून ही प्रभाग रचना केलेली आहे असं आज सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख लोकांनी सांगितलेलं आहे. आमचा या पूर्ण प्रभाग रचनेलाच आक्षेप आहे. तसंच प्रभाग रचना जाहीर झाली, आक्षेप मागवले, त्या दिवसात होते गणपती. लोकांनी आक्षेप कधी घ्यायचे? म्हणजे लोक गावाला गेली होती ती काल परवा लोक गावावरनं आलेली आहेत तर आक्षेप घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही वॉर्ड बनवला कसा हीच माहिती द्यायला तयार नाही तर मग आक्षेप कशावर घ्यायचे? त्याच्यामुळे आम्ही असो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, शिवसेना असो, मनसे असो, काँग्रेस आहेत, सगळे प्रमुख राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली आहे की ठाण्यातली प्रभाग रचना ही एका राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने प्रशासनाला हाताशी धरून केलेली प्रभाग रचना आहे आणि त्याच्यावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे. कारण का ठाणेकरांच्या हिताच्या विरोधात सर संजय हे फक्त राजकीय सोयीसाठी आणि इतर पक्षांच्या वरती राजकीय सूड उगवण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे. आता मी निवेदन तुमच्या हातातच देतोय. या निवडणुकीमध्ये गणित दिलेलं आहे की कुठल्या गणिताने तुम्ही चुकलेले आहेत, एका वॉर्डात किती, सगळं जे निवडणूक लोकसंख्येचे निकष जे आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यात वॉर्ड दिलेले आहेत की काही वॉर्डमध्ये 111% वॉर्ड झालेला आहे, काही ठिकाणी 89% वॉर्ड. 89% वॉर्ड बनूच शकत नाही, तो कायद्यानेच परमिसिबल नाही. 111% वॉर्ड बनूच शकत नाही, तो कायद्याने परमिसिबल नाही. म्हणजे कायद्याने परमिसिबल नाही ते ठाणे महानगरपालिका करतच. आपण या संदर्भात जर ही हरकती नोंदवल्या त्या जर मान्य केल्या गेल्या नाहीत वॉर्ड पुन्हा आहे ते भेटून दिले तर तुमची भूमिका काय असेल? आमचा आजही न्यायदेवतेवर विश्वास आहे, भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्ही न्यायाला यायचो. जनतेची लढाई आहे. एक तर ठाण्यात पाणी नाही, रस्त्याचं वाटोळं झालेलं आहे, कचरा कुठे जात नाहीये, वाहतूक कोंडी निर्माण झाली आहेत आणि या वॉर्ड रचनेनंतर तर वाटोळं होणार आहे. कारण का जर समतानगरमध्ये गटर करायचं असेल तर एकाला जावं लागेल वागळे स्टेट प्रभाग समिती, दुसऱ्याला जावं लागेल लोकमान्य नगर प्रभाग समिती आणि तिसऱ्या जावं लागेल वर्तक नगरमध्ये. म्हणजे एका समतानगरच्या नागरिकाने किती वार्डात जायचं, किती प्रभागांमध्ये फिरायचं. त्यामुळे कायद्याने जो शब्द वापरला व्यवहार आणि संलग्नता हे दोन्ही शब्द गाळून ही प्रभाग रचना करण्यात आलेली आहे.